आय नो खूप दिवसानंतर नाही, खूप टाईमानंतर मी येतेय, बट सगळी कारणं हवेत उडवून टाकूया. तुमच्यापैकी भरपूर जण बोलत होते, की "ताई मिनी ब्लॉग पाहेल, पुन्हा मिनी ब्लॉग पोस्ट कर." आणि मला सुद्धा वाटत होतं, की पुन्हा पोस्ट करायला हवं. सो मी आलेली आहे. वो तो सब छड्डो भाई. आज आपण आलो आहोत मालाडमध्ये फूड ब्लॉग करण्यासाठी. ईस्ट, वेस्ट दोन्ही कव्हर करायचं आहे. बट त्या अगोदर भाऊसाठी मोबाईल कव्हर बघत होतो. बाय द वे ते रेड कलरचं होतं ना, ते खूप भारी वाटत होतं, पण त्यावेळेला आम्हाला एवढं नाही आवडलं. आणि दुसऱ्या शॉपमध्ये आलो, तिथून भाऊला जे आवडलं ते घेतलं. बट आता असं वाटतं, की खरंच रेड भारी होतं. ईस्टला आलो, ही संपूर्ण खाऊ गल्ली आहे आणि तिथून हा भयानक डोसा घेतला होता. खरंच खूप भारी होता. फुल डिटेल व्हिडिओ तुम्हाला मंदार आंबोकर ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेलच. सर्व तर खूप जास्त टेम्प्टिंग वाटत होतं आणि मेन्यूमध्ये पण खूप सारे ऑप्शन्स होते. तोपर्यंत जरा केस वगैरे सेट केले. काकांनी आहे ना पिझ्झा काढला बाहेर. मला वाटलं तर झालंय काम तमाम. पण नंतर बघते तर काय पुन्हा त्यांनी आहे ना तो पिझ्झा घेतला, त्याच्यावरती चीज टाकलं आणि पुन्हा त्यांनी आत टाकला. म्हणजे दोनदा ती प्रोसेस होती. सो फायनली हे कंप्लीट करून माझ्या हातात आलेलं आहे. फुल्ली लोडेड होताच, बट टेस्टला पण एकदम बॉम्ब होता. भाऊ-बहीण दोघांचे पण रिएक्शन सारखेच आहेत. म्हणजे टेस्ट मी बेस्ट, काकांचा पिझ्झा इज द बेस्ट. तसं शिंगडे आणि खोकणं याला कोणी थांबवू शकत नाही. बट ते काका जोर-जोरात शिंकत होते. काकीनी पण नाक कव्हर केलं होतं. मी पण नाक कव्हर केलं होतं. मला आजच मास्क नव्हतं सोबत. ते सगळं जाऊ दे. मला ना माझ्या कॉलेज डेजची आठवण झाली. कारण समोरचा रस्ता क्रॉस करूनच मी जायची तिकडे. मालाडमध्ये होते ना कॉलेजला. चला, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर ऑल. बाय.